आम्ही पण सकाळीच आज प्रसार माध्यमाच्यातून ऐकलं की तत्वता मान्यता दिलेली आहे. पण तशा पद्धतीचा अधिकृत काही आम्हाला काही सूचना ग्रामपंचायतींना सुद्धा नाही आहेत. आमच्या 20 गावांच्या एकंदरीत सकाळी चर्चा ज्या झाल्या सरपंच आणि लोकप्रतिनिधी असतील, तर असं बाबा आपल्याला कुठेही अधिकृतरित्या जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत हे हद्दवाढीचा काय हा विषय तेवढा आपण अधिकृतरित्या मान्य करणं योग्य राहणार नाही, अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा जो काय आता घाट घातलेला आहे राज्य शासनाने किंवा आता इथल्या स्थानिक आमदारांनी, ही हद्दवाढ कसल्याही परिस्थितीत आम्ही करणारच. पण आम्हाला असं त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला एकट्याला हद्दवाढ करायची आहे काय ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन करायचं आहे. राज्य शासन म्हणते की ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. मग काल त्यांनी तत्वता मान्यता कशी दिली की ज्या 2 लोकप्रतिनिधी जे आहेत स्थानिक आमदार, अमल माडिक साहेब असतील, चंद्रदीप नरके साहेब असतील, यांच्या मतदारसंघातील ती गाव आहेत आणि यांच्या मतदारसंघातील गावात त्यांचा दोघांचा या हद्दवाढीला विरोध आहे. त्यांना विश्वासात न घेता कोणत्या पद्धतीची चर्चा झालेली आहे. आम्ही पण सकाळीच आज प्रसार माध्यमाच्यातून ऐकलं की तत्वता मान्यता दिलेली आहे. पण तशा पद्धतीचा अधिकृत काही आम्हाला काही सूचना ग्रामपंचायतींना सुद्धा नाही आहेत किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाला सुद्धा नाही, म्हणजे कलेक्टर साहेबांना वगैरे. त्यामुळे आता हे जी काही चर्चा झालेली आहे हे अधिकृतरित्या आहे का अशी चर्चा झालेली आहे, याच्यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आमच्या 20 गावांच्या एकंदरीत सकाळी चर्चा ज्या झाल्या सरपंच आणि लोकप्रतिनिधी असतील, तर असं बाबा आपल्याला कुठेही अधिकृतरित्या जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत हे हद्दवाढीचा काय हा विषय तेवढा आपण अधिकृतरित्या मान्य करणं योग्य राहणार नाही, अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. आणि आम्ही 20 गावं आता बंद केलेली होती, ताकदीनं बंद केला. उत्स्फूर्तपणे लोकप्रतिनिधीपेक्षा ग्रामस्थांनी बंद हा ठेवलेला आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेचा यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हद्दवाढीमध्ये येण्याचा ह्याच्यामध्ये हे दिसत नाही, येण्याची निर्धार दिसत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा जो काय आता घाट घातलेला आहे राज्य शासनाने किंवा आता इथल्या स्थानिक आमदारांनी, ही हद्दवाढ कसल्याही परिस्थितीत आम्ही करणारच. पण आम्हाला असं त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला एकट्याला हद्दवाढ करायची आहे काय ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन करायचं आहे, हा पहिला प्रश्न आहे. कारण राज्य शासन म्हणते की ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. मग काल त्यांनी तत्वता मान्यता कशी दिली, म्हणजे ही काय अधिकृतरित्या काही चर्चा नाही आहे किंवा अधिकृतरित्या कुठलीही गोष्ट झालेली नाही आहे. त्यामुळं हद्दवाढीचा प्रश्न हा प्रलंबितच राहणार आहे. कारण आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या म्हणून, आणि मग हद्दवाढ कसं करणार. परत आता निवडणुकीची प्रोसेस सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, प्रभाग रचना वगैरे करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मग हे सगळ्या गोष्टी असताना हे हद्दवाढीचा घाट जो घालावलेला आहे, म्हणजे जो कोणत्याही पद्धतीचा ग्रामीण जनतेला मान्य नाही आहे, लोकप्रतिनिधींना मान्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्या 2 लोकप्रतिनिधी जे आहेत स्थानिक आमदार, अमल माडिक साहेब असतील, चंद्रदीप नरके साहेब असतील, यांच्या मतदारसंघातील ती गाव आहेत आणि यांच्या मतदारसंघातील गावात त्यांचा दोघांचा या हद्दवाढीला विरोध आहे. त्यांना विश्वासात न घेता कोणत्या पद्धतीची चर्चा झालेली आहे. फक्त कसं आहे की तिथं चर्चा झाली आहे ही अधिकृत जरी असली तर पण त्याला कोणतेही अधिकृत असं स्वरूप नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला या हद्दवाढीचा विषय आता आलेला आहे पुढं, तर आम्ही ताकदीनं याला विरोध करणार आहे. आमची 20 गावं याला समर्थपणे तोंड देणार आहेत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा 6 गावं आणि 2 गावांचं जी काय उपनगर येतात ती घेण्याचा असा त्यांचा मानस आहे. पण आमच्या गावातली 1 इंच सुद्धा आम्ही त्यांना जमीन देणार नाही हद्दवाढीसाठी. हा आमचा येणाऱ्या काळामध्ये तीव्र या हद्दवाढीच्या संदर्भातला लढा असणार आहे. आपली गावात कोल्हापूरच्या आसपासची खेडी या निमित्तानं गळचेपी करणार आहे असं वाटतंय. निश्चितपणे गळचेपी चालली आहे या युती सरकारचं, की अशा पद्धतीचं या स्थानिक आमदारांचं जे धोरण आहे की शहरातली हद्दवाढ केली की विकास होणार आहे. जर शहरातल्या जर परिस्थिती तुम्ही जर बघितली तर बकाल आहे. शहरातले जे काय मूलभूत सुविधा आहेत ते सुद्धा ते आमदार पुरवू शकत नाहीत. आणि मग हे पालकमंत्र्यांना आणि आपल्या मुश्रीफ साहेबांना हद्दवाढीसाठी गळ घालून आणि हद्दवाढ करा म्हणून त्यांना पुढे करणं हा कितपत योग्य. आणि जसं सचिनराव म्हटले की पहिल्यांदा कागल घ्या, गारगोटी घ्या आणि मग मग ही गावं 20 गावं हद्दवाढीमध्ये घ्या. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.